सदुद्दीन ओवैसी यांनी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांवरती जोरदार निशाणा साधला। हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला या नवनीत राणांच्या वक्तव्यावर ओवैसींनी पलटवार केला। ते अमरावतीतल्या प्रचार सभेत बोलत होते। नवनीत राणा यांचं वक्तव्य बरंच चर्चेत आलं होतं। हिंदू समाजाला त्यांनी 4 मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिलेला होता आणि नवनीत राणा यांच्यावरती ओवैसींनी या सभेमधून निशाणा साधलेला आहे। ओवैसी आणि नवनीत राणा यांच्यातला वाद केवळ या निवडणुकीपुरताच नाही तर अगदी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा नवनीत राणा आणि ओवैसी यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं होतं आणि त्याचा दुसरा अंक आता महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मुलांना आहे की कोण आहे देवालाच माहीत आहे, पण ते खुलेआम असं म्हणतात आहे की मला 4 बायका आणि 19 मुलं आहे म्हणतात आणि मला त्या गोष्टीची लाज वाटते की माझं कोरम 19 मुलांचं जे मला पाहिजे होते ते 30-35 मुलं पाहिजे होते आणि ते कोरम मी पूर्ण करू शकलो नाही म्हणे आणि त्या गोष्टीसाठी मला आजही नाराजगी वाटते। तर मी सगळे हिंदुंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात आहे 4 बायका आणि 19 मुलं तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। मौलाना 19 बच्चे पैदा किए। मौलाना मैं हार गया 6 में, आप 19 में कामयाब हो गए। तो किसी ने कह दिया हमको भी 4 पैदा करना है, 4 नहीं 8 पैदा करवा। कौन रोक रहा आपको? करो, पैदा करो। अरे खुद मोहन भागवत बोल रहे बच्चे पैदा करो, चंद्रबाबू नायडू मोदी के साथ है बच्चे पैदा करो। अब पैदा कहीं को नहीं कर रहे, करो ना, पैदा करो। 19 पैदा करे तुम, 4 नहीं तुम भी 20 पैदा करना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.